गायनाच्या साथीसाठी जे उपस्थित आहेत ते स्वरसम्राट भजन सम्राट माझ्या समेत आलेले युवा कीर्तनकार आदरणीय तेजस्वी महाराज गायकवाड, त्याचबरोबर त्या स्वरसम्राट भजन सम्राट आपल्या परिसराचं भूषण. या भागात आलं की आवर्जून भेट होती म्हणजे होतीच. मी म्हणलो कोण आहे काय माहिती, म्हणली भारी, माझ्या नाव लक्षात राहिलं नाही. म्हणलं कोण आहे काय माहिती, इथं आल्यावर दिसलं. म्हणलं काही अडचण नाही, अडचण नाही. अतिशय गोड ज्यांचं गाणं आहे आदरणीय स्वरसम्राट भजन सम्राट शरदजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. शरद महाराजांना मनापासून धन्यवाद देतो. ज्यांची गोड वारकरी शिक्षण संस्था या ठिकाणी उपस्थित आहेत. मागच्या 2-3 महिन्यापासूनच आमचा जरा परिचय व्हायला लागला. ते आदरणीय हरिभक्ती परायण अंगद महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर आप्पा आपल्या सर्वांचे आदरणीय. त्याचबरोबर पलीकडच्या माईकवरती जे गोड साथ करतायत ते चव्हाण बाबा असतील. गावातील परिसरातील माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं अधिकारानं सगळी ज्येष्ठ मंडळी, कारण माझा जास्तीचा कोणाचा परिचय नाही आणि माझ्या हातात मोजून 55 मिनिटं शिल्लक आहेत. त्यामुळे फक्त 3 जणांची नावं घेतली, त्यात आपल्या सगळ्याची आले असे समजूयात. माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं आपण चालं म्हणजे सगळ्याच आलं म्हणाय, काय अडचण नाही. त्याचबरोबर मृदंगावरती जे गोड साथ करतात ते मृदंग सम्राट मृदंग वैभव माऊली महाराज असतील. त्याचबरोबर मृदंग सम्राट मृदंग वैभव दादा महाराज असतील. माऊली महाराज तब्येतीसारखं वाजवणे गोड आहे. त्याचबरोबर पुढे दोन्ही चॅनल शूटिंग करतात. दोघांना मनापासून धन्यवाद देतो. शिष्टमले संवादिनीवरती जे गोड साथ करतायत ते पेटी मास्तर श्रीकांत महाराज पेटीवरती आहेत. एक चाल म्हणाय फक्त त्यांच्याकडे माईक कोणत्याही चालीला द्या, प्रमाणाला द्या किंवा शेवट द्या, कारण त्यांची इच्छा आहे. चालीत म्हणायचं होतं पण चालीत म्हणता येत नाही मध्ये, पण अतिशय गोड. आणि हे जमलं पाहिजे बरं का बाबा, म्हणजे वाटलं पाहिजे म्हणावं कीर्तनात, ते त्यांच्या मनात आहे. अगदी त्यांना शेवटची भैरवी त्यांच्याकडे आपण देऊ, तुम्ही दोघे शेवटची भैरवी म्हणा. परत कोणी त्यांच्या मागे म्हणणार आहे ते उठतील मग त्यावेळेस. त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं अधिकारानं तुम्ही सगळी ज्येष्ठ मंडळी सर्वांच्या चरणावर विनम्र भांडण तमस्तक कीर्तनाला सुरुवात. अभंगात जगद्गुरु तुकोबरे याचा आहे आणि अभंगात जगद्गुरु तुकोबरे शेवटच्या दिवसाचं वर्णन करतायत. तसं पाहिलं गेलं तर अंगद महाराज या मृत्यूलोकात जन्मनामाची जीवननामाची संधी प्रत्येकाला मिळाली, पण शरद महाराज प्रत्येकाला जन्मनामाची जीवननामाची संधी कळाली असं अजिबात नाही. आणि माऊली महाराज ज्यांना ज्यांना जन्मनामाची संधी मिळाली बी आणि कळाली बी त्यांनी मात्र आपण त्या संधीचं सोनं करून आपला मिळालेला काळ सार्थ करून आपला शेवट गोड करण्याचा प्रयत्न केला. ते योगानं महाराज म्हणतात या मृत्यूलोकात आम्हालाही जन्मनामाची संधी मिळाली, पण जन्मनामाची संधी मिळाल्यानंतर आम्ही शांत बसलो नाही. जेणे हा जीव दिला दान दयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण गाहीन गुण दयाचे. ज्या भगवंतानं अनुभवलं किमतीचा नरजन्म ज्या निमित्तानं दिला, ज्या कारणानं दिला, ज्या कामासाठी दिला, त्या कामासाठी आम्ही आयुष्यभर वापरला आणि याची फलश्रुती आमच्या जन्माची सफळ झाली. आमचा शेवट गोड झाला, शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आता शेवटच्या शब्दाची प्रत्येकाची संकल्पना वेगळी, कुणाची मला घ्यायची नाही. मी या जगातली शेवटची संकल्पना सांगेल. बघा, कोणी म्हणेल मरण म्हणजे माणसाच्या जीवनातला शेवटचा दिवस, कोणी म्हणेल वर्ष श्राद्धाचा म्हणजे शेवटचा दिवस, पण दोन्ही संकल्पना शास्त्रीय भाषेतून शेवटच्या दिवसाच्या चूक आहेत या शरीरानं होऊ शकतात. आत्म्याच्याच बाबतीत बोलायचं गेलं तर आजच्या दिनाला आपण आत्ममुक्ती दिन असं म्हणतो, पण प्रत्येकाचंच कर्म इतकं चांगलं नाही की प्रत्येकालाच मुक्ती मिळेल. प्रत्येकाचंच कर्म एवढं चांगलं नाही की प्रत्येकाच्याच वर्ष श्राद्धाला कीर्तन होईल. प्रत्येकाचंच कर्म एवढं चांगलं आहे की प्रत्येकाच्याच घरी टाळ वाजल भजन होईल, देवाचं नामस्मरण होईल. चला, दोन्ही विषयी माझ्या दृष्टीनं बाद आहेत. संतांच्या दृष्टीनं शेवटचा दिवस म्हणजे नेमका कोणता दिवस आहे का? भगवंताची भक्ती करत नामसाधना करत असताना एक दिवस मानसानच भगवंतमय होणं, याला म्हणतात माणसाच्या जीवनातला शेवटचा दिवस. देव पाहावयाशी गेलो तेथे देवची होऊन ठेवलो. ही भूमिका ज्या दिवशी माणसाच्या जीवनात येते त्या दिवशी माणूस म्हणू शकतो शेवट तो झाला माझा बहुगुण झाला. आणि मी मोह बोलणाऱ्यातला नाही. तुकोबराय म्हणतात तो दिवस माझ्या जीवनात आलाय, माझा शेवट गोड झालाय. कसा? आकाराशी कैसा ठाव देह प्रत्यक्ष झाला, म्हणून मी म्हणू शकतो शेवट तो भला माझा बहु गोड झाला. पण कधी आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या. बरं, माहेरात आई बापाला विठ्ठल रखुमाईला भेटल्यानंतर काय झाला? परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागे. आमच्या जीवनातली सगळी दुःख दूर झाली. मग महाराज वाणीनं जगाला काय सांगाल? महाराज म्हणतात जवानीनं तुम्हाला काय सांगायचंय? त्या आता गोविंद गोविंद म्हणा लागल या छंद किंवा गायनाचे एवढे आपल्या छंद, त्या धन्याचं भजन करते. आता रात्रंदिवस त्याच्या भजनाशिवाय दुसरं तुम्हाला काही सांगू शकत नाही आणि दुसरं काही करू शकत नाही, कारण ते त्याच्या आधी नाही. तो का म्हणे वाणी गेली आता घेऊदनी आलो निजाच्या माहेरा बेटी रखुमाईच्या वरा. अशा काही आशाचा 4 चरणाचा अभंग मिळाला. खऱ्या भानुदत्तात्रय तातांना अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली पुष्पांजली अर्पण करण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहेत.
उर्वरित 50 मिनिटांमध्ये भगवंताच्या नामचिंतनाच्या माध्यमातून मी त्यांना श्रद्धांजली वाहणार आहे आणि शेवटी आपण सगळेजण फुलांच्या माध्यमातून पुष्पवृष्टीच्या माध्यमातून त्यांना अखेरची पुष्पांजली वाहणार आहोत. ऐकून जा. मी नेहमी बोलत असतो, ज्याची आई गेली त्याला आईची किंमत माहिती, ज्याचा बाप गेला त्याला बापाची किंमत माहिती. शरद महाराज, आपली माणसं आपल्या घरात आहेत तोपर्यंत आपल्या माणसांची उणीव, आपल्या माणसांची कमी आपल्याला भासत नाही. पण एकदा का माणसं निघून गेली ना बसले मग डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. माथ्याआड गेलेला सूर्य तुम्हाला रोज दिसेल, माथ्याआड गेलेला सूर्य तुम्हाला रोज दिसेल, कारण त्याचं रोज उगवणे आणि रोज मावळणे. पण एकदा का माणूस माथ्याआड गेला ना, बाबा किती प्रयत्न केला आता येणे नाही आणि आता जाणे नाही. महिला मंडळ, एखादा हरवलेला सोन्याचा दागिना, तुमचा ज्या सोनारावरती विश्वास आहे त्या सोनाराकडे जाऊन तुम्हाला पाहिजे तसा आधीपेक्षा भारी, आधीपेक्षा जास्त पैसे देऊन बनवून घेऊ शकता. पुरुष मंडळी, एखादा विकलेला शेजारचा जमिनीचा तुकडा तुम्ही पुन्हा त्या माणसाला दामदुप्पट रक्कम देऊन माघारी खरेदी करू शकता. पण एकदा मानवरूपी दागिना निघून गेला ना, मग कितीही प्रयत्न करा तो दागिना वशिल्यानं माघारी आणता आला नाही आणि पैशानं माघारी आणता आला नाही. मी गोल बोलेल, गए हुए कभी वापस नहीं आते, गए हुए कभी वापस नहीं आते, लेकिन उनकी याद आके हमें बार बार सता देते है, बार बार रुला देते है. बसलेली गेलेली माणसं माघारी येत नाहीत, पण त्यांच्या आठवणी हृदयात घर करून डोळ्यात पाणी आणल्याशिवाय राहत नाहीत, ही वस्तुस्थिती. पण ज्या दिवशी हाडाचं काळा रक्ताचं पाणी रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करणारी आई आम्हाला सोडून जाते, त्यावेळेस आई वडील आम्हाला वेगवेगळ्या रूपानं वेगवेगळ्या रंगानं दिसायचं होत होतं. एका कवीनं लय गोड काव्यात वर्णन केलं, त्याचं ऐको. हंबरुनी वासर आले चाटते जवागाय, तवा मले तिच्यामध्ये दिसते माझी माय. आया बाया सांगत होत्या होतो जवाताना, अर दुष्काळात मायेच्या माझे आटला होता पाना. पिठामध्ये 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 पाणी टाकून मले पाजत जाय, तवा मले पिठामध्ये दिसती माझी माय. कन्या काट्या वेचायला माय जाये राणी, अरे पायात नसे वाहन तिच्या फिर्यान वाणी. काट्या कुट्या काट्या कुट्या काट्या कुट्यालाही तिचं मानत नसे पाय, तवा मले काट्यामध्ये दिसती माझी माय, दिसती माझी माय रे हंबरुनी वासराले. त्यावेळेस आई वडील आम्हाला वेगवेगळ्या रंगाने वेगवेगळ्या रूपाने दिसल्याशिवाय राहत नाही. शेवटी मला वेळ मिळालाच तर मी 5-10 मिनिटं बाप या विषयाला न्याय देईल, पण तत्पूर्वी मला घेतलेल्या अभंगाला न्याय देणं आज तितक्याच गरजेचं आहे. ऐकून जा. ज्या मार्गानं दत्तात्रय तात्या गेले त्या मार्गाने तारीला प्रत्येकाला एक दिवस जावं लागणार आहे. मला जावं लागणार आहे, बसलेले तुम्हाला जावं लागणार आहे, आपल्याला सगळ्याला जावं लागतं. नवल नाही, संत म्हणले जगा काल खाय, आम्ही माथा दिला पाय. पण महाराज त्या संतांना सुद्धा पंच महाभूतापैकी एका महाभूताच्या स्वाधीन देह करावा लागला. यात बी नवल नाही. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण वाले, जो जगात चरिता मी चेतू. तुझ्या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी झाल्याने तुझ्या बळे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. कोणाचे आसक्ते कोण बोलविते हरिविन, किंवा वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता, हे जग ज्याच्या सत्तेनं चालतं, तो जगाचा मालक जरी इथं अवतार घेऊन आला. किंवा 9 भी मर गए, 10 भी मर गए 87-33 कोटी देवता मर गए, परे काल के फाशी. याचाच अर्थ जन्मय म्हणजे मृत्यूमय मी नाही सांगत. अंगद महाराज माऊलीनं लय गोड लिहून ठेवलंय. उपजे ते नाशे नाशिले ते पुनरुपे दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. बसलेले माऊली म्हणतात ज्याचा ज्याचा सजीव म्हणून या मृत्यू लोकात जन्म झालाय त्याला एक दिवस मरावा लागणार आहे. कारण उपजली या पिंडा मरण सांगाले, नवे नवे जन्म आले बाळ त्याची वाटप आहे काळ. बसलेले सजीवाला मरावा लागत, सजीवाला जावं लागतं, नवलच नाही. पण मला एक सांगा, निर्जीवाला या जगात राहता येत असेल काय? निर्जीवाला या जगात चिरकाल आहे असं स्वरूप ठेवता येत असेल काय? देव पटवून हो समाधान दादा, किती वर्ष मंडपाचा व्यवसाय चाललाय?
21? मग हे कापड 21 वर्षापूर्वीच घेतलेलं असेल. हा 1 वर्ष झालं वय. अजून किती वर्ष टिकल? आज मी फटाय बसलेले वर आले. माझ्या कीर्तनात नाही फटायचं, काळजी करायची नाही. पण समाजात हे काही तुम्हाला बोललंय का? नाही मला वर लटकावलंय, सुतोय आवळून ठेवलंय, ऊन असलं तर मीच तापतोय, सावली असलं तर तुम्हीच भिजत आहे, असं काय कधी काय बोललंय का? म्हणजे पहिली गोष्ट याला त्वचा नाही. विज्ञानाचा भाग आहे पण माझ्या अभंगाशी ओबीशी निगडीत आहे म्हणून बोलतोय. याचा अर्थ याला त्वचा नाही, याचा अर्थ याला संवेदना नाही. आणि इकडे बघा, बोलता येत नाही याचा अर्थ वाचा सुद्धा नाही. समाधान त्वचा नाही वाचा नाही याचा अर्थ आहे सजीव की निर्जीव? निर्जीव. मग निर्जीव असलं तरी राहते का बदलावं लागते? आपल्या दोघांचं कोण ऐकायचं? आपल्या बायका घरी ऐकायचं नाहीत आपल्या दोघांचं. इथं पुरावा लागतो लोकांना. देव पुरावा. माऊलीने मी आता उभी सांगली का त्याच्या अगोदर गोड लिहिलंय. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वस्त्र वेडीजे तैसे देहांतराते शिकारीचे चैतन्यनाथे. माऊली म्हणतायत घातलेलं कापड एक दिवस फाटणार, फाटल्यानंतर ते टाकून देऊन दुसरं कापड घेऊन अंगावरती बाबा काय करावं लागणार आहे? घालावं लागणार आहे का? सुभाषित करायचं लय गोड वाक्य बघा. अरे यूं ही नहीं जाते कोई दुनिया से लौट के, अरे यूं ही नहीं जाते कोई दुनिया से लौट के, मिलते हैं सभी यहाँ कपडे बदल बदल के, कपडे बदल बदल के. बसले तुम्ही आम्ही जसं रोज एकमेकाला कपडे बदलून भेटतो का तसं आत्मा शरीर बदलून बदलून भेटत असतोय. पण सध्या काय झालं? शरद महाराज या कपड्याचाच लोकांना गर्व झाला. माझ्यातली लोक पैसाला लय पैसा आलाय काय काय करत, लय कडक कपडे काय काय. आमच्या गावात एक जण आहे दिवसाला 4 ड्रेस बदलतो. सकाळी एक, दुपारी एक, संध्याकाळी एक, झोपताना नाईट पॅन्ट टी शर्ट. दादा असं हात लावायचं ना वाटतं दिवसा कापतो का काय, म्हणजे इतकी कडक कपडे. बरं किती कडक कपडे घातले तरी मसन वाट्यात जावंच लागणार ना. बरं मसन वाट्यात गेल्या लोक म्हणतात काय नाही आयुष्यभर लिनांचं कापड घातलं आता मेलाय पेटवायचा आहे. शेवटी लिनांच्या कापडाने 4,000 मीटरच्या कापडाने जाळा. कारण माझ्या पुढे बसलेलं गबाल दिसतंय का? जोवरी चलन गा तोवरी मनती माझा बाधोरी आधी यामाची हाती भूषणी घेते. कारण तुमचं पाठी मला तिकडे जायचं नाही. नाही रे नाही कोणाची कोणी तुझे नवे रे कोणी आणि ते जाशील कलापणाने माझे माझे म्हणून. आणि माऊली मला ते 4 ड्रेस बदललं असं दुसऱ्याच्या मैतीला गेलं. जातो ना आपण पाहुणा असल्यावर, नेमका आमचा पाहुणा म्हणून मी बी मैतीला गेलतो. आता मला ते सरांना बिना रस्ता येत नाही पण पुढे पुढे करायचं नाद आहे महाराज असले म्हणून. म्हणजे बऱ्याच जणांना नाद असतो हा असतो. काय काय गावात बघा तुम्ही सरांना असणारे दोघं चौघं फिक्सच राहतात. अख्ख्या मसन वाटतात ही घरातली रडतात आणि त्या दोघा चौघाच कालवा असतो. पाणी आण र तू गप मर की कालवा काही तू मसन वाटतात तू म्हणजे त्यातलंच मी बी. बरं काहीच कळत नाही बरं का खरं सांगतो बाबा. सरांना उलट रसलंय का सुलट रसलंय ह्याचा मी मेळ लागत नाही लवकर त्यांना. माझ्या देखत येताना 4 वेळा सरांना फिरावलं मड. अरे म्हटलं कुठेतरी मांडे पेटव कवर ठेवतो असं त्याला म्हणजे लय मी बी त्यातलाच. बरं ह्याच्यापेक्षा पुढे सांगू का बाबा, कधीतरी चौघ बी मरणारे तर असणारी त्यांचं बी कोणतं असणार तयार होणार आहे का नाही हा विचार करायला पाहिजे का नाही. मी त्यातलंच मी नेमकं लाकडं द्यायचो हाताखाली धर लाकूड म्हणजे महाराज आलोय दाखवायला नाद म्हणजे मोठ्याला नाद असतो मी आलाय दाखवायचा. मी लाकडं द्यायचो होता हे धर धर आणि नेमकं ते लाकडं देतात ते 4 ड्रेस बदलणार असं इशीतून येताना दिसलं आणि छाती काढून आलतं बाबा. पैशावाला होतं मला सगळं जमतं पण छाती काढली माझं डोकंच फिरत. मी लाकडं फेकून देते त्याला मला पेटवायचं असं तर पेटवणार तसाच ठेवतो. पण ज्याने छाती काढली त्याच्याकडे जरा मला बघू दे. मी त्याच्याकडे गेलो त्याला मला छाती आधी घेतो मला नाही घेणार. मला का नाही घेणार? मला 4 कोटी. आणि मला तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ते कवडी गेली नाही. धन मिळवून कोटीनं कोटी सवे नाही रे लंगोटी राहून सारख्याच टिकलं नाही का तुझं कुठं ठिकाण लावी तो तो मला नाही घेणार. मग मी म्हणलं फुगा फुटणार. आणि बघा सत्तेचा संपत्तीचा फुगा फुगतो पण अंगद महाराज लय हवेत गेल्यावर फुटतो. लय हवेत गेलं की म्हणजे कुठले बी काय कुठलं बी क्षेत्र असू दे हवेत नाही गेलं पाहिजे माणसानं. हवेत गेला फुटतो चालता चालता बाबा त्याच्या पायाला हारू टोचला. आता मसर वाटे सोने बाई हरकत ना बाबा हरकत टोचला हारू त्याला काय भारी बोलते बघा. एक धीर निकले ते सैर करणे मन में कई अरमान थे चलते समय पैरों को चुभी हड्डी हड्डी के बयान थे. अरे चलने वाले चल संभल कर हम भी कभी इंसान थे हम भी कभी इंसान थे. अरे भाग्या माणसा गर्वानं चालतोय तुला वाटतंय तू 4 ड्रेस बदलतोय पण ऐक मी 8 बदलायचो. मी म्हणजे विकास महाराज नाही ते हरूक म्हणते मी किती बदलायचो 8. पण ऐकून जा या मसन वाट्यात आल्या माझी बी राग झाली आहे आणि तुझी बी. बसलेले तुम्ही म्हणाल एवढं इमानदार आहे तेवढं इमानदार आहे. सध्याच्या काळात इमानदारी गेली भेंड्या कात्रीत. सध्या इमानदारी एकच आहे मसन वाटा. मी पटवून देतो शमशान शमशान तेरी इरादे कितने नेके तेरे यहाँ चाहे गरीब हो या अमीर लेकिन सबका बिस्तर एक है सबका बिस्तर एक है. मसन वाट्या श्रीमंत जाऊ द्या अथवा गरीब शरीराची होय माती कोणी नाही ते सांगा ती अवघी कामे सारी खोटी आमते जाणे मसन वाटी. म्हणून बसलेले पद
प्रतिष्ठा संपत याचा कधी गर्व करायचा नाही, नश्वर आहे. कधी राजाचा रंग होईल रंकाचा राजा होईल सांगता येत नाही. आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे तरी ना हरिश्चंद्र ताराराणी वाहे डोंब्या गरीब पाणी. बाबा झोपताना राजा म्हणून झोपला होता, पण सकाळी उठल्याबरोबर राजाच्या हातात कटोरी पडली. आपलं कुठं ठिकाण लावायचं. एक गोड वाक्य बोलेल, आपला शेजारी गरीब आहे, आपला मित्र गरीब आहे, तर त्याच्या गरिबीवरती हसायची चेष्टा कधीच करू नका, कारण देव कधी आपल्याला त्याच्या जागेवर नेऊन बसवेल सांगता येत नाही. तुका म्हणे आले समर्थाच्या मना जरी होय राहणार अंक. त्याचे ऐका, चालताना एक पाय पुढे असतो, एक पाय मागे असतो. पुढच्या पायाला अभिमान नसतो मी पुढे आहे, आणि मागच्या पायाला वाईट पण वाटत नाही मी मागे आहे, कारण त्यांना माहिती शाळा चित्र बदलणार आहे. मागचा पुढे जाणारी पुढचा मागे जाणारी गर्व कशाचं करायचं आहे. हे जिवंतपणे पक्षी किड्या मुंग्यांना खातात, पण ज्यावेळेस तो पक्षी म्हणतो का त्यावेळेस याच किड्या मुंग्या त्या पक्षाला खातात. वेळ प्रत्येकाची येते, फक्त एक काम करा, वेट अँड वॉच, वाट पहा. वेळ नक्की आपली, ज्यांनी आपल्याला त्रास दिलाय आपल्या दुप्पट त्यांना त्रास झाल्याशिवाय राहणार नाही, कारण या सृष्टीचा नियम आहे. जसं कराल तसं फेराल, केले कर्म झाले त्याचे भोगाले, उपजले मेले ऐसे किती, किंवा जैसे करणे वैशी भरणी. माझं थोडं 2 मिनिटं बाजूला गेलं, कारण मी या कवळीजवळ समाधान झाला. तुम्हाला मी कपड्याच विचारत होतो, जैसे जीर्ण वस्त्र सांगायचे. महाराज जन्मय म्हणजे मरावा लागत आहे, तुम्ही सांगायची गरज नाही. आमचं पाठ आहे. पाठ आहे म्हणण्यापेक्षा आमच्या गावातली, आमच्या पाहुण्यारावळ्यातली, आमच्या तालुक्यातली, आमच्या जिल्ह्यातली, आमच्या भारतातली माणसं आमच्या पुढे रोज टप्पा टप्पा मेलेली आम्ही आमच्या उघड्या डोळ्याने बघितले, पण तरी सुद्धा अजून आम्ही सावध झालो नाही झालो. महाराज आलायत आमच्या गावात, तुम्हाला शेवट कशानं गोड होतो हा अभंग घेतलाय म्हणलं ते सांगणं गरजेचं आहे. मग महाराज आम्हाला सांगा, एक दिवस तुकोबरा यासारखं या मृत्यू लोकात असताना, सदेहानं इथं असताना मला म्हणायचं शेवट तो भला, मेल्यावर तो कुणी म्हणल, पण सदैव अवस्थेत असताना आम्हाला म्हणायचं शेवट तो भला, माझा बहु गोड झाला. पण या अधिकाराला पोहोचवण्यासाठी आम्ही नेमकं तुकोबरा काय करायला पाहिजे. महाराज म्हणतायत, जर वाटतंय शेवट गोड व्हावा, जरी करणे असेल शेवट गोड गा, राम राम स्मरा आधी. वाटतंय शेवट गोड व्हावा, ऐशी जोडी करा, राम कंठी धरा, जिने चुके फेरा गर्भस. वाटतंय शेवट गोड व्हावा, तुकोबराय म्हणतात, अंतकाली ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. वाटतंय शेवट गोड व्हावा, पंढरपूरच्या पांडुरंगाचा एक नियम आहे, अंतकालेच मामेव स्मरण मुक्तवा कलेवर. वाटतंय शेवट गोड व्हावा, 5वा पुरावा, शेवट तो होतो तुझी येणे गोड. बसलेल्या या 5ही प्रमाणाचा अर्थ असाच निघतो, जर मरायच्या टायमाला देवाचं नाव मुखाला आलं तर मोक्षे, नाहीतर. परत एकदा ऐका, या 5ही दिलेल्या प्रमाणाचा अर्थ असाच निघतो, जर मरायच्या टायमाला देवाचं नाव मुखाला आलं तर मोक्षे, नाहीतर. मग 2-4 जण उठली पुढची, म्हणली महाराज मरायच्या टायमाला देवाचं नाव मुखाला आलं तर मोक्षे ना, बरोबर ना. मग त्यासाठी आयुष्यभर आमच्या झाडाला का त्रास देता? त्यासाठी आयुष्यभर काय करायची गरज आहे? ज्या दिवशी मरायचंय त्या दिवशी बघू ना, त्या दिवशी देवाचं नाव घेऊ. तू काय देवाचा चुलताय काय त्या टायमाला देवाचं नाव मुखाला याला? काय काय तर पुढचं बोलली, महाराज ज्या दिवशी मरायचंय त्या दिवशी रातभर भजन घरी ठेवू आणि भाषणात देव ठेवू. तू काय देवाचा सासरा आहे वय का? देवा का लिहून आणलं स्टॅम्प ह्या दिवशी मरणार? नाहीतरी आप्पा आपल्याकडे एक मन आहे, आडातच नाही तर मग पाहुण्यात कुठून येईल. म्हणजे आधी कुठं पाहिजे? आडात. म्हणजे कुठं? विहिरीत पाहिजे. विहीरच कोरडी पडली आणि त्यात ह्यांनी मोटार टाकली. बरं टाकायची वरची टाकायची आणि पाणबुडी टाकली. बरं पाणबुडी टाका ना का, वायर जोडली, टाटर बघितला, वायर जोडल्यावर टाटर हाताना कमीत कमी बघायचं ना फुटबॉलला पाणी का. फुटबॉलच चेक केला नाही, गडी वर गेला, डायरेक्ट टाटरचं बटन दाबलं, मोटर अर्ध्या मिनिटात गाळावरून जळली ना. वरची असती तर जळली नसती, लवकर मोकळी पडली असती. म्हणजे तुम्ही मोटरी करेल का अजून? त्या मोटरीच नाही सांगायचं, माझ्या पुढे बसलेले निमे मोटरी झाल्यात पण तरी टाटर झाल्याचं काम चालू आहे. हा टाटर कवर हानी तो बाबा, तू टाटर फार जळायला लागला ना, का धूर निघाला ना, कवर टाटर हाणायचा आहे. म्हणजे जागे येतो. याच्यापेक्षा अजून काय जर डायरेक्ट गोबीचाच पुरावा घेऊन आली, महाराज मारायचं मोक्षच पाहिजे ना. धावपळ कशासाठी सगळ्याची? कशासाठी धावपळ? धावपळ कशासाठी? सगळी आपण परमार्थ करतो, आपण सगळं प्रपंच चांगला करतो, कायसाठी? मोक्ष प्राप्त करायसाठी, बरोबर आहे ना. मग महाराज मोक्षच प्राप्त करायचं तर अजून सोपं आहे. खाय ना, माऊलीन लिहून ठेवले ना, मोक्ष देऊनी उदार काशी होय किर. पण ज्यांनी काशी केली तुम्ही नीट ऐका, पावल्याचा बाजार. तुम्हाला धंदा नाही ना, आमच्या महाराज लोकांना ट्रिपाशिवाय पैसा मिळाला नाही. तुम्हाला सांगितलं कोणी काशीत मोक्ष येण्याची दुनिया. एखाद्याने उडी मारली तशीच उडी मारतात लोक, आणि आम्ही नाहीतरी का म्हणले काशी मोक्ष देतीच की. म्हणजे महाराजाची जातच दुई तोंडी मांडवायची असते.
काशी मोक्ष देते, पण ज्यांनी ज्यांनी काशी केली तुम्ही नीट ऐका, माऊलीने मेघ टाकली मोक्षासाठी, परी वेचणे लागे शरीर ती गावी. काशीत मरावं लागत तवा मोक्ष, आणि तुम्ही जिवंत गेलाय, जिवंतच माघारायला. सगळ्यात मोठी काशी तुम्ही हीच केली, तुम्ही मरायला पाहिजे होतं तिथं, म्हणजे मोक्ष मिळाला असता. याच्या पुढे बोलून सोपं सांगू, मोक्षच पाहिजे. ऐका, काशीत मरावं लागत आहे बाबा तवा काय मोक्ष, पंढरपूरला मरायची आट नाही. पंढरपूरला मोक्षासाठी पांडुरंगाला बघायची बी आट नाही. पंढरपुरात मोक्षासाठी पांडुरंगाचं मंदिर बी बघायची आट नाही. पंढरपुरात जायचं आणि नुसता मोक्ष पाहिजे असेल तर पांडुरंगाच्या मंदिराचा नुसता कळ म्हणे मोक्ष दिलं. जर मोक्षच पाहिजे, मरायची गरज नाही, फक्त पंढरपूरला जा, पांडुरंगाच्या मंदिराचा कळस बघा, लगेच मोक्ष. मग जायला पाहिजे कुठं? पंढरपूर. याच्या पलीकडे जाऊन सांगतो, ऐका, काशी 5 वेळा केल्यावर आणि 3 वेळा द्वारका केल्यावर बघा, 5 वेळा काशीला गेल्यावर आणि 3 वेळा द्वारकेला गेल्यावर जेवढं पुण्य मिळतं का तेवढं फक्त पंढरपूरला या पंढरीशी जाणं एक काशी यात्रा 5, द्वारकेच्या 3, पंढरीशी जाणं 1 वेळा. मग बाबा गेलं पाहिजे कुठं? आता याच्या पलीकडे जाऊन सांगतो, या जगात एकूण मिळून 360 तीर्थ आहेत. 360 तीर्थाला गेलं तरी चालतं, नाही गेलं तरी चालतं. आप्पा ज्याच्या त्याच्या आवडीचा भाग, तीर्थाची चेष्टा कधीच करायची नाही. ज्या त्या तीर्थक्षेत्र ज्या त्या ठिकाणी पावित्र्य आहे त्याचा बदल नाही. पण काहीचं कसं माहिती का आप्पा, म्हणजे काही जण सप्तपुर्या करून आले, काशी करून आले, चारीधाम करून आले, पण शेजारच्याला जाता आलं नाही, गरीब अवस्था किंवा घरच्या कामामुळे. पण मग त्याच्या मनात येतात, आमचा हातपाय चलत नाही, आम्हाला काशीला जाता आलं नाही, आम्हाला प्रयागराज करता आलं नाही, आम्हाला चारीधाम करता आलं नाही. शेजारच्याला केलं, मग शेजारच्याला मोक्ष मिळालं, आमचं काय? आणि मग ही गाठ मनात राहते, आणि गाठी सोडवल्या पाहिजे, नाही तर ती कॅन्सर बनती. गाठ सोडवली आणि गाठी सोडवायचं काम देव म्हणेन संतांनी महाराज लोकांकडे सध्या दिलंय, पण महाराज लोकांकडून गाठी सुटा ना सध्या. कारण आम्हाला दुसरा चळ वाढलाय कीर्तनात, चला मला त्याच्याकडे जायचं. गाठी सोडायचं काम आमचंय, म्हणून गाठ सोडून टाकतो. नाहीच कुठं चालता आलं ना, काळजी करू नका. 360 तीर्थाचं पुण्य जर वाटतंय तुम्हाला एकाच ठिकाणी भेटावं, एकाच, फक्त पंढरपूरला जा आणि पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिराची पाहता राहुळाची किंवा पाहता देवळाची पाठ तीर्थेगरती 360. अजून मी बसलेले सोपं करून सांगू का, तुमच्या मागं लय गडबडी सध्या रणधुमाळी चालू होईल, म्हणजे नाहीच जात आलं तर सोपं करून सांगतो, लय गडबडीत, लय आपण बिझीत, लय मोठे, आपल्या मागं लय उद्योगधंदे सगळ्याच्याच. आपल्याला नाहीच पंढरपुरात उभाभी राहायचा टाइम, तर फक्त नदीच्या पुलावर जा, चंद्रभागेच्या. लय नका काय करू, काच खाली घ्या गाडीची आणि फक्त चंद्रभागा दिसली का, नुसतं चंद्रभागेचं लांबून
आप्पा चंद्रभागा डोळा देखल्या. मग सोपं कुठलंय पंढरपूर, म्हणून तुकोबाई म्हणतात पंढरी शेजारी आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पाय उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी होता विड. आणि तुकोबाई म्हणतात मी स्वतः तिथं आलो कुठं अभंगाचं आलो नि जाता मायरा. आलो नि जाता मायरा. सगळ्यांसाठी टाळी वाजव बरं जरा जोरात वा. सेवेसाठी निवडलेल्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात तुकोबाई म्हणतात मी तिथं आलो कुठं आलो निजाच्या माहेरा बेटी रखुमाईच्या वरा. महिला मंडळ इकडे बघा. माहेर स्त्रीला असतं की पुरुषाला? ए बोला की मावशी, माहेर स्त्रीला असतं का पुरुषाला? स्त्रीला. तुकोबाई कोण आहेत? पुरुष आहेत. बरं चला, माहेर कशाला म्हणतो आपण? जिथं आई वडील राहतात, जिथून आलो त्याला माहेर म्हणतो. या जगात खरंच आपण आई बापापासून आलो, पण आई बापाच्या पोटात सुद्धा जन्माला घालणारा वेगळा आहे आणि त्याचं माहेर वेगळं आहे. म्हणजे पुरुष असू द्या अथवा स्त्री असू द्या, लौकिकात तुमचं माहेर माहेरच, पण आपल्या सगळ्याच एक अलौकिकातलं माहेर आहे. ते म्हणजे कोणतं? ऐका. माझे माहेर पंढरी, माझे
माझे माहेर पंढरी आहे भीमेच्या तिरी राहतो कोण तिथं विठ्ठल म्हणजे आमचा बाप आणि रखुमाई म्हणजे आमची आई. बरं अजून एक महिला मंडळ साधा प्रश्न. तुमच्या सासरी किती बी श्रीमंती असू द्या तुम्ही किती बी सुखात असू द्या आया इकडे बघा. तुमच्या सासरी किती बी श्रीमंती असू द्या तुम्ही किती बी सुखात असू द्या खरा आनंद माहेरात का सासरात? परत एकदा आहे का? तुमच्या सासरी किती बी श्रीमंती असू द्या तुम्ही किती बी सुखात असू द्या मी आनंदाचं बोलतोय खरा आनंद माहेरात की सासरात? तुमच्याकडे बोलत नाही ती का? कुठं गाड्या हो बघा खाते आपलं गाती माहेराचं आणि धंदा असाच आहे. आपण किती बी ह्यांच्यासाठी करा मला एवढंच ऐकायचं होतं फक्त किती बी आपण यांच्यासाठी करा ही माहेरच गाणार म्हणजे माहेर वेळ आली तर आपलं पैसे घेऊन जाणार तिकडे नाव घालणार म्हणजे इतकं अवघड आहे ह्यांचं. त्याला मला तिकडे जायचं नाही तो कोबाई म्हणतात ती मी माहेरात आणि खरंच आहे खरंच आनंद माहेरातच आहे. चेष्टेचा विनोदाचा भाग सोडा पण आनंद माहेरातच कारण तिथं कोण राहतं आई आणि बाप. तुकोबाई म्हणतात आमची बी आई आणि बाप पंढरपूर मावाच्या माहेरात राहतात आम्ही आई बापाच्या पिठीत गेलो परिणाम परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागेल्या. पण महाराज शेवट गोड झाला त्याचं काय पटवून देतो. पुन्हा 15 मिनिटं रिवर्स गेअर टाकतो. अंगद महाराज 15 मिनिटापूर्वी मी येत होतो काही माणसं म्हणतात मरायच्या टायमाला भजन होतो ना मरायच्या टायमाला भजन करू पण बसलेले आहे का? या जगात काही राजे काही ऋषी काही साधू असे होऊन गेले ज्यांनी शरद महाराज आयुष्यभर पंढरपूरच्या मालकाचं भजन केलं पण तरी बी मरताना देवाचं नाव मुखाला श्रीकांत महाराज नाहीच आलं. उदाहरण क्रमांक 1 जड भरत नावाचा राजा राज्य सोडलं राजपदाचा त्याग ऐश्वर्याचा त्याग संपत्तीचा त्याग सगळं सोडलं जंगलात गेला कशाला? मनापत्या खेळाय कशाला? भजनाला नामसाधना भगवतसाठी. आता भजनाला गेला मी साधना बी करायला लागला पण एके दिवशी तळ्याच्या किनाऱ्याला भजन करायला हरिण पाणी प्यायला हरिण गरबी नाही वाघानं हरणाला बघितलं वाघ बसल वाघानं काय टाकली हरिण ग बसल हरणानं गर्भ टाकला आणि हरिण पळून गेलं आणि हरिण पळून गेल्यानंतर तो गर्भ जड भरत नावाच्या राजाने उचलला आपल्या झोपडीत गेला त्याची सेवा करायला लागला. चांगला ऐकत असेल तर मला सांगा राजा गेलता कशाला? भजनाला. करतोय काय आता? हरणाची सेवा. त्याचं मरू द्याची जळालंय मेलय बिलय विचार करून काय उपयोग नाही पण आपल्याला मिळालाय कशाला? देवे दिला देह भजना गोमट आवतात का मानव देह दिले इंद्रिय हात पाय कान भजनाला. आपला चाललाय काय माझ्या सगळ्याचा संसार मग त्याचं आपलं सारखंच बोंबाललंय ना. ती फक्त जंगलात गेलंय आपण घरात आहे नाही तर धंदा सारखाच चाललाय. आणि भजन करता करता एक दिवस मरण जवळ आलं आणि मरण जवळ आल्यानंतर समाधान दादा त्याच्या डोक्यात एकच चिंता मी मेल्यावर या हरणाचं काय व्हायचं आणि कसं व्हायचं? मी मेल्यावर या हरणाचं काय व्हायचं कसं व्हायचं? कुणाच्या डोक्यात? म्हणजे तुम्ही जड भरता जवळ आहे का अजून? मी त्या जड भरताच नाही सांगायला लागलो माझ्या पुढे बसलेल्या जड भरताच्या डोक्यात एकच चिंता आहे सगळ्या मी मेल्या व्हायचं काय? तू जगून करतो काय? तो गावचा सप्ता बंद पाडीत आणलाय चांगला तू लोकांचं वाद मिटवाय गेला वाद मिटवीत नव्हता त्यात काही टाकून यायचा गावागावातला अख्खं बाळवान फक्त तुझ्या एकट्यामुळे व्हायला म्हणजे तुम्ही अंगाव घेऊ नका मला संध्याकाळच्या कीर्तनाला जायचंय. माझं रेडीमेड कापडा दुकान आहे बसत असेल तर कापड घालून घ्या नाही तर माझी मला द्या. जरा माझं सांगू का म्हणजे आमच्या लोकांची खर्च कधी म्हणून सांगतो माझं सांगतो बाबा माझ्यासारख्याला चिंता आहे. माझ्या घरी जवळजवळ 1.5 कोटी रुपयाचं ज्ञानोबरायचं तुकोबरायचं बाळूमामाचं मंदिर बांधलंय. एक आदमापूर तुमच्या पलीकडे कोल्हापूर महाराष्ट्राच्या बाउंड्रीवरती आणि बाबा दुसरा आदमापूर माझ्या शेतात माझ्या घरी 1.5 कोटी रुपयाचं मंदिर आहे आणि आता तिथं 1 कोटी रुपयाचा अनाथ आश्रम बांधतोय चालू आहे काम आता सुरू होत आहे. माझ्यासारख्याला चिंता आहे आप्पा मी जर आज जाता जाता मेलोच कोंडवाडीला संध्याकाळी मेलोच तसं महाराज ना अजून 5-50 वर्ष मी पण मेलोच तर मला चिंता आहे माझ्या घरची माझ्या मागं माझं कार्य चालू ठेवत्यालच का नाही. पण जरा गोड बोलू का झाडावरती उलट टांगून घेतलेल्या वट वागुळीला अजून देवानं खाली पडू दिलं नाही काय म्हणणं आहे तुमचं? झाडावरती उलट टांगून घेतलेल्या वट वागुळीला अजून देवानं खाली पडू दिलं नाही. तुम्ही आम्ही त्याची लेकर आहे आपल्याला तो वाऱ्यावर सोडेल का काय? हो येताना काय याला नाही जातानाही काय जाणार नाही यातलं जाणार आहे तेवढं चांगलं कर म्हणून तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साह्य घातले भय नरका जावे किंवा करा हरिभक्ती
परलोकी येईल कामा सोडविना यामा पासून या आणि चिंता करता करता जर भरत नावाचा राजा मेला परिणाम जर भरत राजा हरणी गरबा गेला घाला तो घातला वासनेने. माझा दृष्टांत संपलाय. माझा सिद्धांत लय महत्वाचा आहे. आयुष्यभर भजन केलं तरी बी मरताना नाव नाही आलं देवाचं मुखाला. मग आम्ही अजून 50 ते 50 शिल्लक म्हणणाऱ्यांनी बघून घ्या. आम्ही अजून 80 ते महाराज 20 वर्ष शिल्लक आहेत बघू भजन करू म्हणणाऱ्यांनी बघून घ्या. मी तर एकच सांगेन जोवरी सकळ सिद्ध आहे हात चालावा या पायी तोवरी आपले सोयीत पायी तीर्थयात्रे जाय चुकू नको. जोपर्यंत अंगात राम आहे तोपर्यंत झडझडवून वाहिला निघ ये भक्तीचे वाक्य लाग तोपर्यंत भक्ती करा नाही तरी गेला जन्म वाया. मग महाराज आता दृष्टांताच्या माध्यमातून पटवून द्या शेवट कुणाचा कसा गोड झाला. ऐका शेवटचा दृष्टांत. बाप 10 मिनिटं निश्चित वेळेत माझं कीर्तन संपेल. ऐका. त्या रावणानं सीताई साहेबाला उचललं आणि सीताई साहेबाला रावण घेऊन निघाला. पण सीताई साहेबाचा आवाज त्या जटायूच्या कानावरती आला. जटायू त्या आवाजाच्या दिशेने धावत गेला. रावणानं सीतेला चालवलेलं बघून जटायूचं रावणाचं युद्ध चालू झालं. आता युद्धात रावण हारतोय जटायू विजय होतोय. पण रावणाचा अहंकार जागा झाला. हे माझ्यासारखा बलाढ्य राजा मी सगळ्या देवांवरती मी विजय मिळवला आणि हा जटायू माझ्यावरती विजय मिळवतोय. कारण काय हे जटायू काय युद्ध खेळतोय. जगत जननी आहे आदी शक्ती आहे प्रभू रामचंद्रांची पत्नी आमचा आराध्य आहे आणि त्या सीताई साहेबाला घेऊन चाललाय. नाही घेऊन जाणार. दिली सीता तुझ्या ताब्यात. पण मला एक विचारायचं रे जटायू सगळ्या देवांवरती मी विजय मिळवला सगळ्यात विजय मोठा राजा मी आणि तू माझ्यावर विजय मिळवतोय मी हारतोय तू विजय होतोय कारण काय. मी एक विचारतो नेमकं तुझं मरण कशात आहे रे. त्यावेळेस त्या जटायूनं रावणाला विचारलं विजय कुणाच्या बाजूने आहे माझ्या. मग बोलायचा अधिकार कोणाला आहे मला आहे. रावणा मी विचारतो तुझं मरण कशात. रावणानं सांगितलं शेवटी रावणच माझं मरण माझ्या पायाच्या अंगठ्यात आहे. होतं कुठं बिंबीत. पण आता रावणानं सांगितल्यानंतर रावणानं पुन्हा जटायूला हे जटायू मी सांगितलंय पण मी तुला विचारतो विचारताना लक्षात ठेव तुला तुझ्या रामाची शपथ आहे तुझं मरण नेमकं कशात आहे. आणि शक्तीला भूतला तुकोबरायचं प्रमाण वचनाशी फिरते ते अधमजन. दिला शब्द दिला प्राण जाये पण वचन न जाये रघुकुल रीत सदा. दिला शब्द रावणा ऐक माझं मरण माझ्या पंखात आहे. पंख छाटले गेले दुर्दैवी धारातील ती जटायू पडला. इकडून प्रभू रामचंद्र सीतेच्या शोधात आहे. सीते 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 सीते. झाडांना फुलांना पानांना विचारतायत माझी सीता पाहिली का. तेवढ्या जमिनीतून आवाज यायला लागला श्रीराम जय जय राम 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 श्रीराम जय जय एवढा फोड आवाज ऐकायला प्रभू रामचंद्रानं खाली बघितलं पाला साडला तर जटायू धारा तीर्थी पडलेला बघितला. जटायूचं बसलेले मस्तक घेतलं ना आपल्या मांडीवरती ठेवलं. काय भाग्य बघा त्या जटायूचं. स्वतःच्या पित्याला दशरथ नावाच्या बापाला राम राम करत पुत्रयुगामध्ये मरावं लागत आहे तरी लेकाची मांडी नाही. आणि इकडं जटायूला मरताना देवाची मांडी. काय केलं एवढ्यासाठी याच्यासाठी केला होता अट्ठास शेवटचा दिस बरोबर. ऐका आता प्रभू रामचंद्र त्याला जीवनदान देऊन जाऊ शकत होते पण बोलीला वाल्मिक तैशेची करीन वर्तुनी दावीनं नामा म्हणे जा लखनजी पाणी आणा. शेवट गोड करून जटायूचा लखनजीनं पाणी आणलं. मुखात पाणी ओतण्याचा प्रयत्न करता जटायूच्या पण जटायू जाणकार आहे. जटायूला माहिती मरताना देवाची मांडी असून उपयोग नाही कारण त्याचा नियम आहे अंतकालीची मामेवर. मरताना देवाची मांडी असून उपयोग नाही. जरी देव मरताना जवळ आहे काय फायदा आहे. त्याचं नाव मुखात लागतंय तवा मोक्ष आहे. चांगलं प्रभू रामचंद्रानं ओळखलं. प्रभू रामचंद्रानं लखनजी सांगितलं जा त्याच्या कानात जटायूच्या राम नामाचा जप चालू करा. श्रवण भक्ती चालू झाली. सासू की मला पेशमरू मे पिका नाम. प्रभू रामचंद्राचं नामस्मरण कानात ऐकायला येऊ लागलं. जटायूनं पाण्याचा घोट घेतला आणि पाण्याचा घोट घेऊन शेवटच्या श्वासावरती प्रभू रामचंद्राचं नाव घेऊन प्रभू रामचंद्राच्या मांडीवरती प्राण सोडला. त्या जटायूनं म्हणावं आमचा शेवट गोड झाला. अभंगाचं पहिलं चरण. शेवट तो शेवट
शेवेसाठी निवडलेल्या अभंगाने पहिल्या चरणात तुकोबाराय म्हणतात शेवट तो भला माझा बहु गोड झाला. पण हे कोणी म्हणावं, 28 तारखेला म्हणावं तुकोबाराय तुम्ही काय केलं शेवट गोड करण्यासाठी, दिनरजनी हाच नंदा गोविंदाची पोट बोलण्याची नाही. आता देवावी न काही रात्र न कळे दिवस न कळे पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग रात्रंदिवस त्या देवाचं भजन केलं, त्याला पाहिलं, आमचं जीवन सफल झालं. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आतापर्यंत अगदी तंतोतंत अभंगाला ओवीनं प्रमाणानं न्याय देण्याचा प्रयत्न केला. आता वेगळ्या मार्गाने सांगतो शेवट कोणाचा गोड होतो. 15 मिनिटं मोजून माझ्या हातात आहे. 15 मिनिटं झाल्यानंतर मग चालू होईल भैरवी दोघांची मिळून. ऐका शेवट कोणाचा गोड होतो. काही माणसं जन्मापासून मरेपर्यंत फक्त स्वतःसाठी जीवन जगत असतात, तर काही माणसं जन्मापासून मरेपर्यंत इतरांसाठी जीवन जगत असतात. जी माणसं जन्मापासून मरेपर्यंत फक्त स्वतःसाठी जीवन जगतात ती माणसं जिवंतपणीच मेलेली असतात. परंतु जी माणसं जन्मापासून मरेपर्यंत इतरांसाठी जीवन जगतात ती माणसं मात्र गेली तरी शिल्लक राहतात. संत या जगात आले, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टी होती. बरोबर आले निघून गेले, पण गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. किंवा तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. जर आज दत्तात्रय तात्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाला एवढा समाज या ठिकाणी एक वाटत असेल, तर आज निश्चित दत्तात्रय तात्या सुद्धा म्हणत असतील यासाठी केला होता टास शेवटचा दिसोड. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. देवानं आयुष्य थोडं कमी दिलं, पण दिलेलं आयुष्य एवढं चांगलं जगले, एवढं चांगलं. आणि माझं एक प्रामाणिक म्हणणं आहे अंगद बाबा, की माणूस किती जगला याला अजिबात किंमत नाही, पण देवानं दिलेलं आयुष्य थोडं का असना तो लोकांसाठी किती जगला याच्यावरून त्याचा शेवट ठरत असतो. आणि आज निश्चित दत्तात्रय तात्यांचा शेवट गोड झाला म्हणायला काही अडचण नाही. एवढं बोलून, एवढं चांगलं सांगून बी, एवढं नामस्मरण करा म्हणून बी एखादा म्हणजे महाराज नाहीच भजन केलं, नाहीच देवाचं नामस्मरण केलं, तर मग आमच्या बापाचं काय जात नाही. आमचा बी हाय सांगायचा दादा, त्याचंच पैसे घेतो आपण. नाही तुम्ही ऐकलं तरी आपलं ठरलंय, त्यात बदल नाही. संध्याकाळच्याला जाऊन सांगायचं, संध्याकाळच्या नाही ऐकलं उद्या सकाळच्याला सांगायचं, उद्या सकाळच्या नाही ऐकलं उद्या संध्याकाळच्याला सांगायचं. आपल्या 5 वेळा 2 आहे तीच. म्हणजे जशी मी कीर्तन करतोय तशी 2 माझ्या डायरीत आहे तीच. मेलो तरी 2च राहतील का काय माहिती. ते सीझन बिझन आपण कीर्तनाचा बघितलंच नाही, कसला असतो सीझन कीर्तनाचा. रोज 2 आहेत म्हणजे आहेतच बाबा. पण नाहीच दोन्ही कीर्तनात माझं भागलं तर शेवटी गाडीत बी भजनच चालू आहे. आणि नाहीच आम्ही केलं तरी मग आमचं तर चालू आहे, पण तुम्ही नाही केलं तर तुम्हाला घेऊन जायला विष्णुदूत नाही यम. बरं या मला बसाय नीट नाही पीटी मास्तर. जॅगवार पजेरो जीप कंपास वाडी बुलेट थार क्रेटा इनोवा छोटा टमटम 4 टेम्पो आयशर घोडा बैलगाडी एमटी राजदूत सायकल मर्सिडीज BMW बेंज रेडा हलिया. आणि हलिया बसलाय पकड्या आणि मग हातात चाबूक आहे. मग मारी ती तुडी ती झुडी ती निष्ठोरी यमाचे किंकर भाऊ आलं नाही त्या यमाशी करुणा. तो बघतच नाही कोण आहे. लय हंत्यात वर गेल्यावर खरंच लय हंत्यात. मी बी अजून बघितलं नाही, कारण मी बी अजून गेलो नाही. ज्या दिवशी मी जाईन त्या दिवशी मला बी कळलं किती हंत्यात. पण आम्हाला नाही. जी भजन नाही करणार ना, अयो तुम्ही कुणी बी असू द्या, वेळ आली तर पंतप्रधान असू द्या तरी वर मोचित नाही देऊ, कारण वर बेन खातं त्याच्याकडे. एक सांगू बाबा, ती वेळ आल्यावर देवाला बी मोचित नाही. कोण यम इको कमी वेळ आलेला यम. खालची खाती सोडून द्या, अर्थमंत्री गृहमंत्री काय 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 ती सगळं सोडा. खालच्याला तर ती मोचितच नाही.
पण ज्यांचे वरचं पंतप्रधान वरचं मंत्रिमंडळ आहे का त्याला भीती मोजीत नाही. कोण? यम. कारण ते स्वतंत्र आहे. आणि यम जर देवाला मोजीत असता तर आमच्यासारखे महाराज लोक मेले नसते, आम्ही वशीला लावला असता. अरे देवा राहू दे की, करू दे की 2-4 कीर्तन. म्हणून ते कुणाचंच ऐकत नाही. वशीला तिथं चालत नाही. लय हानी वर गेल्यावर तुम्हाला अजून विश्वास नसेल, पण नारदाच्या गादी शपथ घेऊन सांगतो, तुम्ही हे आहे तो पण आम्हाला काही म्हणा, महाराज लोक ह्यांचा धंदा ही काही बोलत असतात, ह्यांचं कुठं ऐकायचं असतं का, सगळं ह्यांचं खरं असतं का. पण वर गेल्यावर नारदाच्या गादी शपथ घेऊन सांगतो, तुम्हाला महाराज लोकांचीच आठवण होईल. सांगत होती रे, सांगत होती, आपण ऐकलं नाही. मग खरं आमच्या बाप्पाचं काय जायचं. आणि अजून बी विश्वास नसेल, सोनू शेवटच्या घासाला खरा लागतोय काय आपण. सोनू तुझा माझ्यावर भरोसा नसेल तर मरून बघ. मग वर गेल्यावर कळ किती हत्यात. फक्त हल्ल्यावर आम्हाला सांगा येऊ नको, नाही तर आम्हाला बी कुठल्या हायवे कुठल्या रस्त्याने भूत म्हणून पळावं लागेल, मिळ लागायचं नाही. म्हणून भजन करा ना. अजून बी नसेल कळत तर नाथ बाबा शेवटी काय ऐका, आता ऐका, ऐकू द्या. हे जरी नाही का मग सर्वांनी हात वर घ्या. ज्याला ज्याला वाटतं आपण भारतात राहतो, महाराष्ट्रात राहतो, त्यांनी त्यांनी हात वर घ्या. जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी. प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावर वंश, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज, योगिराज, नीतिवंत, गुणवंत, शौर्यवंत, कीर्तिवंत, वरुणवंत, साधता राजा, श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर प्रभाजी महाराज की. मग हे जरी नाही कालं, दुसरा येईल कोण यमाचा पाहुणा प्राणी होईल आणि त्याच्या ताब्यात जायचं नसेल तर आतापर्यंत कीर्तनात 1 तास मी जेवढं सांगितलं तेवढं भजन करा. निश्चित शिववर गोड झाल्याशिवाय राहणार नाही, त्याच्याही तावडीतून वाचल्याशिवाय राहणार नाही. ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपण या ठिकाणी उपस्थित आहेत, वैकुंठवासी दत्तात्रयजी भीमराव दुपडे उर्फ तात्यांच्या पाठीमागे असणारा गोड परिवार, त्यांच्या पत्नी हिराबाई दुपडे, सुपुत्र सागरजी दुपडे, समाधानजी दुपडे, उपसरपंच कळमवाडी, त्याचबरोबर पुतणे बाबंधू जगन्नाथजी दुपडे, पुतणे संजयजी दुपडे, नवनाथजी दुपडे, राजेंद्रजी दुपडे आणि उत्तमजी दुपडे आणि 3 बहिणी. खऱ्या अर्थानं अतिशय गोड परिवार सोडून दत्तात्रय तात्यांना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होतं. मी आधी बोलून गेलो, ज्याची आई गेली त्याला आईची किंमत माहिती, ज्याचा बाप गेला त्याला बापाची किंमत माहिती. बसलेले या जगात सर्वात जास्त जी प्रेम करते त्या व्यक्तीचं नाव आई आहे. लेकोराचे हित वाहे माऊलीची चित्ताई, शिकळवल्याची जाती करी लाभावी प्रीती, किंवा जिचे पिढे बाळ प्राणतेचा विकलाई, समातीचा स्वभाव सूत्रदोरी एक जीव. जी कोणत्याही लाभाशिवाय आयुष्यभर आपल्या लेकरावरती प्रेमच करत आली का त्या व्यक्तीचं नाव आई आहे. आई ग 1 रुपया हवा, शिवरंजनी द्या. आई ग 1 रुपया हवा म्हटल्यानंतर कमरेचा 1 रुपया काढून देणारी आई सर्वांनी बघितली, पण आयुष्यभराची शिदुरी गोळा करून जाणारा बाप
मात्र आम्ही विसरून गेलो. आई भूक लागली म्हटल्याबरोबर जेवणाचं ताट समोर करणारी आई सर्वांनी बघितली. पण आयुष्यभराच्या जेवणाची सोय करण्यासाठी रात्रीचा दिवस दिवसाची रात्र ज्या बापानं दुसऱ्याच्या बांधावरती केली का त्या बापाला मात्र आम्ही कायमच विसरून गेलो. महिला मंडळ तुम्ही कायम म्हणत असता कौशल्य चाला बाई कौशल्य चाला. कारण ज्यावेळेस प्रभू रामचंद्र वनवासाला निघतात ज्यावेळेस प्रभू रामचंद्र वनवासाला निघतात त्यावेळेस कौशल्य माता ढाई मोकळून रडते, रामासमोर उभा राहते, रामाला सांगते रामा वनवासाला जाऊ नको. तू जर वनवासाला गेला ना तर आई जगायची नाही. पण ऐका आई जगली. पण दशरथ नावाचा बाप सांगतो रामा तू जर वनवासाला गेला ना तर बाप जगायच नाही. झालंय तसंच एका भिंतीकडे बघत दशरथ नावाच्या बापानं राम राम करत पुत्रयुगामध्ये प्राण सोडला. पण आपल्या मुखातून कधी आलं नाही दशरथाचा रामाबाई दशरथाचा राम. अरे त्या देवकीचा यशोदेचं कौतुक अवश्य करावं. पण पुरातून नाका तोंडात पाणी जात असताना सुद्धा माझा कृष्ण मुलगा वाचला पाहिजे ही भूमिका ज्या वसुदेव नावाच्या बापाची होती का त्या वसुदेव नावाच्या बापाला आम्ही कधी विसरता कामा नाही. आई गेली की आमच्या डोळ्यात पाणी चितून आम्ही म्हणायला सुरुवात करतो स्वरधरा ऐकू द्या. आई वाचून या लेकराची दशा जीवाची तळमळते खरी आईची माया ज्यालाही नाही त्याला कळते. अग चुकलं तुझं बाळाई अग चुकलं तुझं बाळाई रडत धाई धाई ग रडत धाई धाई ग ए न माझी आई ग ए न माझी आई ग. आई प्रेम करते या दुमतच नाही बसलेले. पण आईपेक्षा काकांवर जो जास्त प्रेम करतो का त्या व्यक्तीचं नाव बाप आहे. अरे बाप म्हणजे जगण्याचं माप आहे. बाप म्हणजे पाठीवरची थाप आहे. जरी कधी रागवला ना तरी ज्याची माया माप आहे तो म्हणजे बाप आहे. यशाच्या उत्तुंग शिखरावरती आपल्या मुलाला मुलीला घेऊन जाणारी शिडी म्हणजे बाप आहे. समुद्राच्या तीरावर समुद्राच्या पैल तीरावरती घेऊन जाणारी होळी नौका म्हणजे बाप आहे. बाप म्हणजे निश्चित काही ऐकून जा ऐकू द्या स्वर्ग. ओरामध्ये माया त्याच्या काळ्या मेघावानी ओरामध्ये माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी पुन्हा डोळ्यातलं पाणी जिजो जिजो संसाराचा गाडा हाकला मध्ये हसू जरी कनावाकला घडीभर तू थांब गड्या ऐक त्याची धापर लय वगड हाय गड्यार ओम गाया बापर ओम गाया बापर मुखी मुखी माया त्याची मुखी घाल मेल मुखी मुखी माया त्याची. आई प्रेम करते पण आईपेक्षाही जो काकांवर जास्त प्रेम करतो का त्या व्यक्तीचं नाव बाप आहे. किती प्रेम करतो ऐका. शेवटची 2-4 मिनिटं घेतो थांबतो ऐका. किती बाप प्रेम करतो. बारामतीतली घटना इको कमी करायचा. बारामतीतली घटना आहे 2 महिन्यापूर्वीची घटना आहे. लोक भावनेचं भांडवल करून तुमच्या डोळ्यात पाणी आणायचं नाही. जी वस्तुस्थिती आहे ती मांडायची कीर्तन थांबवायचं ऐका. तो अष्टविनायकपैकी एक गणपती समाधान होता मोरगावचा. त्या मोरगाव रस्त्यानं एक हायवा भरधाव वेगानं चालला होता आणि त्याच रस्त्यानं एक बाप आपल्या 2 मुलींना घेऊन मोटरसायकलवरती जात होता. तुम्ही सगळ्यांनी युट्यूबला इंस्टाग्रामला ती घटना बघितली असेल. मला चूक कोणाची सांगायची नाही पण बापाचं प्रेम यातून मला स्पष्ट करायचं ऐका. नेमकं हायवाच्या खाली त्या अचानक बापाची गाडी मोटरसायकल गेली बसलेले इथून खाली त्या बापाचं काही शिल्लक राहिलं नव्हतं काहीच. अशा अवस्थेत आहे बाप की एकही सेकंद एकही मिनिटं जगेल अशा अवस्था आहे. बाबा बाजूला जसे चिखलाचे गोळे पडतात का पाऊस झाल्यात तसे त्या बापाच्या अंगाच्या मांसाचे तुकडे त्या टायर मधून गाडीच्या खाली पडताना दिसत. इतकी वाईट अवस्था आहे. पण तरीही तो जिवंत होता. आशेनं बघत होता सगळ्या समुदायाकडे. डांबरीवरती आपलं हे टेकवले हात पुढे टेकवलेत आणि जमलेला समुदायाला एकच सांगितलं ऐका मी मरणार मी संपणार मी जाणार. काही सेकंदाच्या काही मिनिटाच्या काही तासाच्या पलीकडचं आयुष्य नसणार. पण ऐका ना मरू द्या रे मला जगून तरी काय करणार आहे. काय राहिले अंगात आता जगायसारखं. ऐका मी मेलो तरी चालेल पण माझ्या 2 मुली कुठं उडून पडल्यात बघा. त्या 2 मुलींना उचला त्या 2 मुलींना दवाखान्यात घेऊन जाऊन त्या 2 मुली जगवा. आप्पा हा बाप मेला तरी मरू द्या. हे मरताना सुद्धा ज्या बापाच्या डोक्यात फक्त आपल्या लेकराचाच विचार असतो का ज्या व्यक्तीच्या डोक्यात फक्त आपल्या लेकराचाच विचार असतो का त्या व्यक्तीचं नाव बाप आहे. घटना बसलेली एवढ्यावरती नाही थांबवत. आता त्या 2 मुली मरतात.
तो बापही म्हणतो, यांचा अंत्यविधी होतो आणि हा धक्का सहन झाल्यामुळं त्या घरातला वृद्ध बाप सुद्धा आपला जाग्यावरती प्राण सोडून देतो. याच्यापेक्षा प्रेम बापाचं काय सांगावं. प्रेमातली सगळ्यात शेवटची व्याख्या प्राणार्पण. तुम्ही 2 मुलं ऐका गड्या, बापाचं काय प्रेम होतं. ज्या वेळेस तात्या घरी असतील, ज्या वेळेस तात्या या जगात, तुम्ही दोघं कुठेही बाहेर गेला तरी दिवसातून तात्याचा एकदा तरी फोन येत असेल, एकदा तरी मेसेज असेल, हे बाळांनो कुठे आहे, अरे या घरी. रोज फोन येत असेल तात्याचा. पण आज 1 वर्ष झालं ना मेसेज येतो ना फोन येतो. राहिल्या त्या आठवणी, चिठ्ठी ना कोई संदेश, जाने वो कौन सा देश जहां तुम चले गए. मी आधी सांगितलं, आता राहिल्या फक्त त्यांच्या आठवणी. त्यांच्या आठवणींना साथ घालत घालत आपल्या डोळ्यातून पाणी आणायचं. आमच्या तात्यानं आमच्यासाठी हे केलं, हाडाचं काळं रक्ताचं पाणी, रात्रीचा दिवस दिवसाची रात्र तात्यानं केलं. एवढं ऐश्वर निर्माण केलं. आज निघून गेले तात्या, पण एक सांगेल, आज जरी शरीर रूपानं निघून गेले असले तरी आठवणी रूपानं आणि कीर्ती रूपानं सगळ्यांच्या मनात तात्यांचं घर त्याच ताकदीचं आहे एवढं निश्चित बोलेल. एक सांगेल, आहेत तोपर्यंत आपली माणसं जपा. एकदा माणसं निघून गेली ना, मग बसलेली डोळ्यात पाणी आणून काही उपयोग होणार नाही. आहे तोपर्यंत त्यांना जपा, आहे तोपर्यंत जपा. एक आवर्जून बोलेल, आज आई दिवसातून 4 वेळा फोन करते, बाप दिवसातून 5 वेळा फोन करतो ना, आई बापाचा फोन उचला. कितीही मोठे असाल, कितीही बिझी असाल, कितीही मोठ्या मीटिंग मध्ये असाल, उचला. कारण एक दिवस असा येणार आहे त्या आई बापाचा फोन कायमचा बंद होणार आहे आणि त्या आईचा आणि बापाचा आवाज ऐकायसाठी आपले कान आतुरलेले असणार आहेत. आज आई दिवसातून 4 वेळा बोलते, आज बाप दिवसातून कधीतरी खवळतो, वेळ प्रसंगी मारतोय. आज त्या बापाचा मार सहन करा, बापाची बोलणी सहन करा, कारण ते आपल्या भल्यासाठी आपल्यापेक्षा 10 उन्हाळा पाऊस त्यांनी जास्त खालीत, अनुभव त्यांना जास्त आहे. ऐका, कारण या जगातले आई आणि बाप नावाचं छत्र निघून गेलं नाही एकदा, मग या जगात तुमच्या भल्याची अपेक्षा कुणालाच नसणार आहे. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे सगळे फक्त कामापुरते. म्हणून एकच सांगेल, आहे तोपर्यंत जपा. पिकलं पान आहे, एक दिवस गळून जाणार, एक दिवस आपल्यातून निघून जाणार आहे. आई बापानं आपल्यासाठी केलेलं कष्ट, आई बापानं आपल्यासाठी केलेला त्याग आठवा. शेवटी मी शेवटच्या वाक्याने एकच बोलेल, लोक आपल्यासारख्याला विचारतात, महाराज तो पण पंढरपूरचा पाठवून आम्हाला बघायचं, अरे सोपं आहे. 1000 वर्ष लोकांना चण करून खरं त्यांच्या स्वप्नात नाही राहू तेव देव. योग यांच्या ध्यानी ध्याता थोडीशी. आणि दिसत नाही असं नाही बरं का, भेटतो बी, पण शुद्ध ज्याचा भाव झाला तोही नाही देव त्याला. थोडं प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ त्याला. देव दिसतोय पण त्याला बघायचं म्हणून बसलेले पुण्य करावं लागतं. पाप्याला दिसत नाही तो. पण या जगात 2 देव असेल, जे पाप्याला बी दिसतात आणि जे पुण्यवानाला दिसतात. त्या 2 देवाचं नाव, एक म्हणजे आपल्या दारात बसलेली आपली रुक्मिणी नावाची आई, आणि एक म्हणजे आपल्या दारात बसलेला विठ्ठल नावाचा आपला बाप. आई बापाची सेवा करा. मध्ये बराच वेळ बोलता बोलता 10 वेळ मी काशीत घालवला, पण ऐका गड्या, एकच सांगेल, या जगात सगळ्यात मोठी एकच काशी आहे, माय बापे केवळ काशी, ते न जावे तीर्थाशी.